जून 2019 मध्ये IHS मार्केटने एक अहवाल जाहीर केला होता. या अहवालानुसार चालू वर्षात म्हणजे 2019 मध्ये भारताची अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून 5व्या क्रमांकावर येईल असं भाकीत वर्तवलं होतं. जून 2018 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुद्धा भारत 5व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त केला होता, जे आज खरं ठरलेलं आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार भारत ब्रिटनला मागे टाकून जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. ब्रिटन आता 6व्या स्थानावरती घसरलेलं आहे. आज आपण ही संपूर्ण बातमी समजून घेणार आहोत. ही किमया नक्की कशी साध्य झाली याची माहिती घेणार आहोत. याबरोबरच भारत आणि ब्रिटन यांची या बातमीला धरून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती तुलना करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. ही बातमी सांगण्या अगोदर 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. आता बघा, ब्रिटन, अमेरिका यांसारख्या देशांचं आर्थिक वर्ष जे आहे हे 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंतचं आहे आणि भारताचं आर्थिक वर्ष जे आहे हे 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय? जीडीपी म्हणजे काय असतो? जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. संपूर्ण देशामध्ये उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवा यांचं एकत्रित मूल्य म्हणजे जीडीपी असतं. आता ह्या जीडीपी मध्ये सपोज एखादी फॉरेनची कंपनी आहे, परंतु त्यांनी भारतात केलेलं उत्पन्न जे आहे हे जीडीपी मध्ये मोजतात, हे लक्षात घ्या. आणि पुढे जाऊन नॉमिनल जीडीपी म्हणून एक कन्सेप्ट असतो. नॉमिनल जीडीपी म्हणजे काय? सपोज 100 रुपयाला 2010 साली मी 2 किलो सफरचंद घेऊ शकत होतो, परंतु आत्ता ह्या वर्षी मी 100 रुपयाला 1 किलो सफरचंद घेऊ शकतोय. ह्याचा अर्थ काय? 100 रुपये आहे तसंच राहिलेलं आहे, पण जी मला भेटणारी जी काही क्वांटिटी होती ती कमी झालेली आहे. पण त्याचा विचार न करता फक्त 100 जर का आपण आकडा लक्षात घेतला तर अर्थव्यवस्था आहे तशीच आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ते नॉमिनल जीडीपी आहे, ज्याच्यामध्ये महागाईचा विचार केला जात नाही. आता ह्या गोष्टी समजल्या असतील तर पुढची बातमी जी आहे ती तुम्हाला सांगतो. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार US डॉलरमध्ये केलेल्या कॅल्क्युलेशननुसार 2021च्या शेवटच्या क्वार्टरमध्ये भारतानं ब्रिटनला मागं टाकलेलं आहे. IMFच्या जीडीपीच्या डेटानुसार भारताने 2022च्या पहिल्या तिमाहीत आपली वाढ जी आहे ती अजून मजबूत केलेली आहे. आता हा जो हिशोब आहे हा क्वार्टरनुसार केलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेस ते 2022चं पहिलं क्वार्टर म्हणतायत, तर ते आपल्यासाठीचं शेवटचं क्वार्टर आहे आणि ते ब्रिटन सारख्या देशांसाठी पहिलं क्वार्टर आहे, हेही समजून घ्या. आता हे क्वार्टरच्या पलीकडे जाऊन वार्षिक आधारावरती काय घडणार, तर भारत लवकरच वार्षिक आधारावर सुद्धा जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल असं ब्लूमबर्गच्या अहवालात म्हणलेलं आहे. ही आकडेवारी जी आहे ही नॉमिनल जीडीपी नुसार आहे. मगाशी मी तुम्हाला नॉमिनल जीडीपी काय आहे हे सुद्धा सांगितलंय. ब्लूमबर्गने जाहीर केलेले निष्कर्ष हे IMFच्या डेटाबेसनुसार आणि हिस्टोरिक एक्सचेंज रेट नुसार दिलेले आहेत. आता नॉमिनल कॅश टर्म जी आहे याच्यानुसार मार्चमध्ये भारताचा जीडीपी हा $854.7 बिलियन इतका होता, म्हणजे $854.7 अब्ज इतका, आणि ब्रिटनचा होता $816 बिलियन इतका. ब्लूमबर्गचा हा रिपोर्ट जो आहे याच्यामध्ये हेही सांगितलेलं आहे की हा गॅप जो आहे येणाऱ्या काही वर्षांमध्ये अजून वाढतच राहणार आहे. आता भारताच्या पुढे असलेले देश कोणते, तर सर्वात पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका, त्या पाठोपाठ आहे चीन, चीन पाठोपाठ आहे जपान आणि जपान पाठोपाठ आहे जर्मनी. 10 वर्षापूर्वी भारत 11व्या क्रमांकावर होता आणि 2014ला ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आले त्यावेळेस भारत 10व्या क्रमांकावरती होता. आता ही किमया कशी साध्य झाली, म्हणजे तिथपासून आपण 5व्या क्रमांकापर्यंतची झेप नेमकी घेतली कशी? तर बघा, आजच्या दिवशी ब्रिटनमध्ये जी परिस्थिती आहे ही भयावह आहे. म्हणजे गेल्या 40 वर्षातील सर्वाधिक महागाई त्यांच्या इथं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या इथं मंदी सुद्धा येऊ शकते आणि ही परिस्थिती 2024च्या अखेरपर्यंत कायम राहील असं बँक ऑफ इंग्लंडने स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे. ही बाजू आहे झाली. भारतासंदर्भात जर का बोलायचं म्हणलं तर भारतामध्ये मंदी वगैरेची शक्यता तर दिसत नाहीये. याच्या उलट भारतामध्ये या वर्षी 7% ग्रोथ होईल असं सुद्धा म्हणलेलं आहे. यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटनचे जे चलन आहे पाऊंड, हे भारतीय रुपयाच्या तुलनेत या वर्षभरात 8% घसरलेले आहे. रशिया युक्रेन यांच्यामध्ये जो काही संघर्ष पेटलेला आहे याची सुद्धा या सर्व घडामोडींना किनार आहे.
आणि त्याच्यामुळं ह्या ब्रिटनमध्ये महागाई जी आहे ही सर्वाधिक झालेली आपल्याला दिसते. क्रयशक्ती समानता म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी याचा विचार केला तर भारत हा ऑलरेडी क्रमांक 3 वर आहे. आता हे क्रयशक्ती समानता किंवा पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय? समजा ब्रिटनमध्ये एक बर्गर त्यांना 2 पाऊंडला घ्यावा लागत असेल. ठीक आहे, 2 पाऊंड म्हणजे ₹200 असं आपण एक साधारण कॅल्क्युलेशन करूयात. आपल्या इथं तोच बर्गर ₹50 ला मिळतो. म्हणजे जर का ₹200 मध्ये आपल्या इथं 4 बर्गर मिळतात आणि ब्रिटनमध्ये काय एकच बर्गर मिळतोय पाऊंडशी जर का तुलना केली तर. ह्याचा अर्थ आपल्या चलनाची ताकद जी आहे ती जास्त आहे आणि यानुसार भारत हा क्रमांक 3 ची अर्थव्यवस्था आहे. आता या ठिकाणी क्रमांक 1 ची अर्थव्यवस्था चीन आहे हे समजून घ्या. ज्यावेळेस आपण क्रयशक्ती समानता हा शब्द बोलतो तेव्हा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत म्हणजे जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तोपर्यंत भारत एक विकसित राष्ट्र असेल असा संकल्प सोडलाय. ज्या देशानं म्हणजे ब्रिटननं भारतावरती 2 शतकं राज्य केलं, त्या देशाला अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मागं टाकणं हा भारतासाठी फार मोठा माइलस्टोन आहे. यासोबतच अजून काही मुद्द्यांवरती चर्चा होणं गरजेचं आहे, म्हणजे तुलनात्मक चर्चा होणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे पॉप्युलेशनचा, लोकसंख्येचा. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे भारत आणि ब्रिटन यांच्यामधला. 2022 मध्ये भारताची लोकसंख्या आहे 140 कोटींच्या आसपास आणि ब्रिटनची लोकसंख्या आहे 6,85,00,000च्या आसपास. भारताची लोकसंख्या ब्रिटिश लोकसंख्येपेक्षा 20 पट आहे आणि हा लोकसंख्येचा गॅप येत्या 100 वर्षात सुद्धा भरून निघणार नाहीये. आता हा मुद्दा मी का सांगितला तर ते तुम्हाला पुढच्या मुद्द्यावरून लक्षात येईल. जीडीपी पर कॅपिटा म्हणजे दरडोई उत्पन्न जे म्हणतो त्याच्यानुसार सुद्धा म्हणजे तिथे ह्याचा फार महत्वाचा फरक आहे. जीडीपी हा काही तुमच्या इकॉनॉमीचा ऍक्च्युअल चेहरा दाखवत नाही. म्हणजे त्याच्यावरून तुमची अर्थव्यवस्था कशी आहे हे लक्षात येत नाही. तो फक्त संख्यात्मक आहे. गुणात्मक त्या ठिकाणी काही लक्षात येत नाही. आणि ज्यावेळेस आपण दरडोई उत्पन्न म्हणतो मग त्यावेळेस कसं असतं जीडीपी डिवायडेड बाय पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या किती आहे ते. मग जितकी लोकसंख्या कमी तितकं दरडोई उत्पन्न जास्त आणि जितकी लोकसंख्या जास्त तितकं दरडोई उत्पन्न कमी. मग ह्या ठिकाणी ब्रिटन जो आहे भारताच्या खूप पुढे आहे आणि भारताचं म्हणजे भारतीय लोकांचं दरडोई उत्पन्न हे फार कमी आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो पॉवर्टी लेवलचा. कमी दरडोई उत्पन्न म्हणजे गरिबीचं प्रमाण जास्त. 19व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये भारतापेक्षा जास्त गरिबी होती. 2 शतकं लूट करूनही स्वातंत्र्यानंतर भारतानं या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. आणि आजच्या दिवशी जर का आपण बघितलं एक्स्ट्रीम पॉवर्टी लेवल UK मध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये 1% आसपास आहे आणि भारतामध्ये 10% आसपास. म्हणजे आपण फार मोठी मजल या ठिकाणी गाठलेली आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हाही फार महत्वाचा मुद्दा आहे. जीडीपी वाढलेला आहे. यासोबतच जर का इकॉनॉमिक ग्रोथ होतीये तर हे सगळं कशासाठी हवं आहे तर नागरिकांचं स्टेटस जे आहे ते वाढलं पाहिजे. त्यांचा आयुष्याचा दर्जा जो आहे तो वाढला पाहिजे. त्यांचा विकास व्हायला पाहिजे. ज्यावेळेस आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो तर त्याच्यामध्ये आरोग्य येतं, शिक्षण येतं आणि पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. या 3 मुद्द्यांचा जर का विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की ब्रिटन भारताच्या खूप पुढे आहे आणि या सर्व आघाड्यांवरती म्हणजे हेल्थ म्हणा, एज्युकेशन म्हणा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणा या सर्व आघाड्यांवरती उल्लेखनीय कामगिरी केली तरी सुद्धा भारताला अजून 10 वर्ष लागतील 1980 ला ब्रिटन ज्या लेवलला होता त्या लेवलला पोहोचण्यासाठी. म्हणजे खूप मोठा पल्ला आपल्याला या ठिकाणी गाठायचा आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे युनिव्हर्सल हेल्थ केअर कव्हरेज. देश श्रीमंत झाला म्हणजे लोकांचं राहणीमान वाढतं, त्यांचं स्टँडर्ड वाढतं, यासोबतच त्यांच्या आयुष्याचा दर्जा सुद्धा वाढतो. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये इसेन्शियल सर्व्हिसेस येतात. जसं की रिप्रोडक्टिव्ह, मॅटर्नल, न्यूबॉर्न, चाइल्ड हेल्थ, संसर्गजन्य रोग आणि सर्व्हिस कॅपॅसिटी आणि त्याच्यासाठीचा ऍक्सेस. 2005 नंतर भारतानं या आघाडीवरती खूप मेहनत घेतलेली असली तरी सुद्धा ब्रिटनच्या तुलनेमध्ये फार मोठा पल्ला या ठिकाणी सुद्धा गाठायचा आहे. 5वी मोठी अर्थव्यवस्था आपण बनलेलो आहे. या विक्रमाला आपण गवसणी घातलेली आहे आणि हे अगोदरही आपण केलं होतं. 2019-20 मध्ये सुद्धा आपण 5व्या क्रमांकावरती गेलो होतो. पण नंतरच्या काळामध्ये आलेला लॉकडाऊन याच्यामुळं परत एकदा ब्रिटन पुढे गेलं आणि भारत मागे पडला होता. आता आपलं यावेळेसचं टार्गेट असणार आहे ते म्हणजे आत्ता मिळालेलं जे स्थान आहे हे टिकवून ठेवणं. आता तुम्हाला ही जर का माहिती आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोलबिडू या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.